कायद्याच्या नावाखाली दादागिरी पीएसआय महेश गायतड यांच्या विरोधात साक्रीत पत्रकारांचे डीवायएसपी यांना निवेदन। साक्री पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित आलेल्या पीएसआय महेश गायतड यांच्या गैरवर्तनामुळे साक्रीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पीएसआय गायतड यांनी पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घालत शिवीगाळ केली होती। दरम्यान मध्यस्थीसाठी गेलेले दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना हा लंगडा आहे याचा दुसरा पायही तोडेल अशी अत्यंत आक्षेपार्ह विधान पीएसआय गायतड यांनी केली। तसेच कोणतेही कारण नसताना पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर पीएसआय गायतड यांनी शर्ट काढत गुंडगिरीच्या प्रवृत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे। या घटनेनंतर साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, साक्री प्रेस क्लब, जन ग्रामीण पत्रकार संघ यांच्यासह मनसे प्रहार संघटना आणि धुळे जिल्हा सरपंच परिषदेने तातडीने दखल घेतली। सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत पीएसआय महेश गायतड यांच्या वाढलेल्या दादागिरी आणि गैरवर्तनाचा तीव्र निषेध केला। याबाबत पत्रकार संघटनेने धुळे ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनात पीएसआय गायतड यांनी दिव्यांग पत्रकाराच्या व्यंगावर टीका केल्याबद्दल हात पाय तोडण्याची धमकी आणि पत्रकारावर हल्ला केल्याबद्दल तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीची दखल न घेतल्यास पत्रकार संघ साक्री शहरात मोर्चा काढून शहर बंद करेल आणि उपोषण सुरू करेल असा स्पष्ट इशारा डीवायएसपी संजय बांबळे यांना देण्यात आला आहे। यावेळी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र तोरवणे, मार्गदर्शक विजय भोसले, प्रेस क्लबचे संस्थापक आबासाहेब सोनवणे, जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ, ज्येष्ठ पत्रकार जीटी मोहिते, जगदीश शिंदे, बीएम भामरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले, प्रहार संघटनेचे जयेश बावा यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं, प्रहार संघटनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आज आपण माननीय डीवायएसपी साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतड यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। त्यात आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत गादेकर, त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही डीवायएसपी साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी घटना डीवायएसपी साहेब घडलेली आहे आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी। 8 दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल